अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचं 3 दिवसांचं पारायण कसं करायचं याची थोडक्यात माहिती बघूयात. स्वामी सेवा करायची खूप इच्छा असते, पण वेळ पुरेसा नसतो. आजकालचं बिझी रुटीन असतं, मुलं लहान आहेत, सकाळी शाळेत जातात, मग मुलांचे सकाळी लवकर उठून टिफिन बनवा, घराची साफसफाई, नंतर जॉईंट फॅमिली, सगळ्यांचा नाश्ता, जेवण बघा. या सर्व गोष्टी घरातील स्त्रीला सांभाळाव्या लागतात. मग वेळ मिळत नाही आणि घर सांभाळणं ही आपली प्रथम जबाबदारी असते, ड्युटी असते. मग स्वामी महाराजांची सेवा तर करायचीच आहे. आपले जेही व्हिडिओ बघतात ते स्वामी भक्त आहेत. मग स्वामींचं पारायण करायची इच्छा असते. आपलं आणि स्वामींचं नातं अजून घट्ट होण्यासाठी स्वामी नामाचा जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करणे यापेक्षा कोणतीही मोठी सेवा नाही. आता अगदी साध्या सोप्या पद्धतीने श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपल्याला कसे करता येईल तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. व्हिडिओ आवडला, व्हिडिओतील माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा. कमेंटमध्ये तुम्हाला आलेला स्वामी महाराजांच्या सेवेचे अनुभव नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर बघा, चला तर मग आता आपण 3 दिवसांचे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करावे. तर सर्वप्रथम हे पारायण करण्यासाठी आपल्याला दिंडोरी प्रणित स्वामी महाराजांच्या केंद्रात मिळणारा श्री स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ व नित्यसेवा स्तोत्र व मंत्र ही पोथी आपल्याला या पोथीची आपल्याला आवश्यकता असणार आहे. या दोन्ही पोथी घरी आणल्यानंतर या ग्रंथांची पंचोपचारी पूजा आपल्याला करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, फुले वाहायची आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा. नंतरच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. आणि ही पोथी पारायण करत असताना हातात घेऊन पारायण वाचू नका किंवा ग्रंथ मांडीवर घेऊन पारायण तुम्हाला वाचायचे नाही, पठण करायचे नाही. ग्रंथाला एक छोटासा पाट किंवा व्यासपीठावर पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून त्यावरती ग्रंथ ठेवायचा. नंतरच पारायणाला सुरुवात करायची. पारायणाला सुरुवात करताना आपल्याला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून ही सेवा आपल्याला सुरू करता येते. आता पूजा मांडणी कशी करायची, तर अगदी साधी सोपी पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. सर्वप्रथम रोजची देवपूजा करून घ्या. नंतर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तुमच्या देवघरामध्ये तर ती ताम्हणामध्ये ठेवा. स्वामींना पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने असा अभिषेक घाला. अभिषेक करते समय श्री स्वामी समर्थाष्टक म्हणा. असे पातकी दिनमी स्वामी राया, पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया. नसे अन्य त्राता जगिया दिनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. किंवा तुम्ही षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. नंतर एक चौरंग घ्या किंवा पाट घ्या, त्यावरती पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून घ्या. स्वामींची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये नसेल, स्वामींचा फोटो असेल तर फोटो घ्या. गुलाब जल त्यावरती टाकून फोटो स्वच्छ कापडाने पुसून घ्या. नंतर हिना अत्तर लावा, फोटोला हार घाला, पिवळ्या रंगाचे चंदन, अष्टगंध लावा. हार नसेल तर पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा. त्याआधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करा. तेलाचा दिवा असेल तर देवाच्या डाव्या बाजूला ठेवा. तुपाचा दिवा असेल तर देवाच्या उजव्या बाजूला ठेवा. धूपबत्ती लावा, अगरबत्ती लावा. दक्षिणावर्ती शंख असेल तो पूजेमध्ये ठेवा. घंटी असेल घंटी पूजेमध्ये ठेवा. शंख देवांच्या डाव्या बाजूला ठेवा, घंटी उजव्या बाजूला ठेवा. ठीक आहे. ही झाली पूजा मांडणी. नंतर स्वामींना गोडाचा नैवेद्य ठेवा. तुमच्या घरी फळ असेल, केळी असेल, केळी ठेवा. खडी साखर ठेवा किंवा दूध साखरेचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता. आणि एक पाण्याने भरलेला पेला भरून ठेवा. तुम्ही ज्या इच्छित कार्यासाठी हे पारायण करणार आहात त्यासाठी पहिल्या दिवशीच आपल्याला संकल्प करायचा असतो. नंतरच्या 2 दिवसाला आपल्याला संकल्प करायचा नसतो, हे लक्षात घ्या. आता संकल्प कसा करावा तर बघा, उजव्या हातामध्ये चमच्याभर पाणी घ्या. त्यात हळदी, कुंकू, अक्षदा, फूल घ्या. तुमचं संपूर्ण नाव बोला. तुमचं गोत्र बोला. गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र बोला. आणि तुमची जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल ती बोला. किंवा काही तुम्ही संकटात असाल, दुःखात असाल, अडचणीत असाल, त्यातून मार्ग मिळत नसेल, स्वामींना प्रार्थना करा की स्वामी माऊली मला या संकटातून, या दुःखातून मार्ग मिळू द्या आणि हे संकट माझ्यावरचं टळू द्या, असं स्वामी महाराजांना तुम्ही प्रार्थना करू शकता.
तर हातातील पाणी जे आहे ते ताम्हणामध्ये सोडा, हा झाला संकल्प करून. आता भोजनापूर्वी शक्य झालं तर सकाळीच हा ग्रंथ जो अमृतासमान मानला गेला आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत, तो तुम्हाला पठण करायचा आहे. या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत. हे पारायण 3 दिवसात कसं करायचं तर बघा, सर्वप्रथम श्री स्वामी स्तवन पठण करायचं, जे नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या पोथीमध्ये आहे. एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. वेळ असेल, तुम्हाला आवड असेल तर 11 माळी जप केला तर अतिशय उत्तम. आणि 11 वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. एका छोट्या पेल्यामध्ये पाणी घ्या, त्या पेल्यावरती उजवा हात ठेवा आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणा. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर असा तारक मंत्र तुम्हाला शांततेने म्हणायचा आहे. घाई करायची नाही, हलायचं नाही, डोलायचं नाही. शांत चित्ताने तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि पहिल्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील पहिले 7 अध्याय म्हणजे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे 7 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. नंतर स्वामींची आरती आणि नैवेद्य दाखवा. अशाच प्रकारे हीच सेवा 3 दिवस आपल्याला करायची आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा 7 अध्याय पठण करायचे. 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 हे 7 अध्याय तुम्हाला दुसऱ्या दिवशी पठण करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या पोथीमध्ये गणपती बाप्पांची आरती आणि स्वामी महाराजांची आरती दिलेली आहे, ती म्हणा. आणि जेही जेवण तुम्ही बनवलं सात्विक भोजन, तो नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवा. आणि तोच नैवेद्य तुम्ही आणि घरातील सदस्यांना थोडा थोडा खायला द्या. शेवटच्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या दिवशी हीच सेवा तुम्हाला याच पद्धतीने करायची आहे. आणि 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21 हे 7 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. आणि आरती करायची. आरती झाली की गोडाचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवा. उद्यापन वगैरे काही करायचं नाही. हेच गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि स्वामी महाराजांची आरती करायची. तुम्ही शिरा करू शकता, खीर करू शकता, बेसन लाडू किंवा स्वामी महाराजांना पुरणपोळी आवडते असा नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना तुमच्या यथाशक्ती तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. एक छोटासा नैवेद्य गाईला द्या आणि स्वामी महाराजांना अर्पण केलेला नैवेद्य घरातील सदस्यांना थोडा थोडा खायला द्या. असं ही 3 दिवसांचं पारायण आपल्याला करायचं आहे. ही 3 दिवसांची सेवा आहे. या सेवेमुळे अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू देत, स्वामी महाराज 100% पूर्ण करतातच, यात तीळ मात्र शंका नाही, हे लक्षात घ्या. फक्त कुठलीही गोष्ट करताना मनात श्रद्धा, विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही स्वार्थी भावनेने केलेली सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचू शकत नाही. आता बघा, हे पारायण करायला सकाळी वेळ मिळत नसेल तर दिवसभरात कधीही तुम्ही हे पारायण वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 ही वेळ सोडून पारायण तुम्हाला पठण करायचं आहे, हे लक्षात घ्या. कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते, म्हणून या वेळेमध्ये सेवा केली जात नाही. बघा मैत्रिणींनो, या 3 दिवसांमध्ये उपवास करायचा नाही, फक्त मनापासून ही सेवा करा. गुरुवारी 7 अध्याय, शुक्रवारी 7 अध्याय आणि शनिवारी 7 अध्याय असे तुम्हाला 3 दिवसांचे पारायण करायचे आहे. मैत्रिणींनो, बऱ्याच स्वामी भक्तांना या सेवेचा त्वरित अनुभव आलेला आहे. तुमची कितीही कठीण इच्छा असू देत, 100% पूर्ण होतेच. फक्त ही सेवा करून तर बघा. स्वामी महाराजांपर्यंत लवकर पोहोचणारी ही सेवा आहे. तर श्रद्धेने, विश्वासाने ही सेवा नक्की करा आणि आयुष्याचं सोनं करून घ्या. एकदा स्वामींनी तुमचा हात धरला की या जगातली कुठलीही शक्ती तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही, हे 100% खरं आहे. तर आशा करते मैत्रिणींनो की श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 दिवसांचे पारायण कसे करावे हे तुम्हाला कळाले असेल. नक्की करा पारायण आणि स्वतः अनुभव घ्या. ज्या भक्तांना या सेवेचे अनुभव आले आहेत त्यांनी माझ्यासोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. भेटू पुन्हा एका नवीन सेवेसोबत. तोपर्यंत स्वामींची सेवा करत राहा. स्वामी सेवेत या, टिकून राहा, नवीन सेवेकरी घडवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.